प्रिय भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 10 मे 2025 शनिवार। जिभेची शक्ती, मरण आणि जीवन हे जिभेची अधीन असते आणि जी लोक तिला प्रेम करतात ती तिचे फल भोगतील. नीतिसूत्र 18 अध्याय 21 वचन. बायबलमध्ये उच्चारलेल्या शब्दाची रहस्य उघड गेले आहे. देवाची शब्दांनीच विश्वासाची निर्मिती झाली. त्यांचे शब्द आत्मा आणि जीवन आहेत. त्यांची शब्दात सामर्थ्य आहे आणि तो कधीच व्यर्थ जात नाही. येसाया 55 अध्याय 11 वचन. देवाची मुलाप्रमाणे आपल्या शब्दांनाही सामर्थ्य असते. देव आपले शब्द सन्मानित करतो आणि त्यांना फलदायीही बनवतो. जेव्हा योशुआ सूर्य आणि चंद्राला म्हणाला, सूर्य हिवनोवर थांब आणि चंद्र आयलोनच्या खोऱ्यात उभा राहा. येसाया 10 अध्याय, योशुआ 10 अध्याय 12 वचन. तेव्हा ते थांबले आणि उभे राहिले. जेव्हा देवाने आपल्याला अशी इच्छा आणि सामर्थ्य दिले आहे, तेव्हा आपण चांगले, विश्वासू आणि आशावादी शब्द का बोलू नयेत? आपण देवाची गौरवाची आणि मेहनतीची स्तुती का करू नये? बायबल म्हणते, हृदयातील भरभराटीतून तोंड बोलते. मत्ती 12 अध्याय 34 वचन. म्हणून जर आपल्याला आशीर्वाद देणारे शब्द बोलायचे असतील तर आपले हृदय आधी आशीर्वादाने परिपूर्ण असावे. आपल्या विचारांत, आठवणीत आणि इच्छा आकाशामध्ये चांगुलपणा असावा. प्रथम ख्रिस्त तुमच्या हृदयात समृद्धपणे वास करावा. जेव्हा आपण नव्याने जन्म घेतो तेव्हा ख्रिस्त आपल्यामध्ये राहायला येतो. जेव्हा आपण प्रतिनित गुडघे टेकवतो तेव्हा त्याची उपस्थिती आपल्याला वेढते. दररोज आपण त्याचे वचन वाचत असताना आणि त्याची उपासना करत असताना देवाची शांतता आपल्या अंतरात्म्यात भरून येते. दुसरे, देवाचे वचन सदैव तुमच्या हृदयात असू द्या. दावीद म्हणतो, मी संपूर्ण मनाने तुला शोधले आहे. मला तुझ्या आज्ञांपासून भरपूर कटू देऊ नको. मी तुझ वचन माझ्या हृदयात ठेवले आहे, जेणेकरून मी तुझ्या विरुद्ध पाप करणार नाही. स्तोत्र 19 अध्याय 10 आणि 11 वचन. देवाच्या वचनाच्या प्रतिज्ञा लक्षात ठेवण्याची प्रयत्न करा. त्यांचे वचन तुमचे अंतर्गत खजिना बनवू द्या. तिसरे, पवित्र आत्म्याने सतत भरलेला राहा. देवाचे प्रेम पवित्र आत्म्याद्वारे आपल्या हृदयात ओतले गेले आहे. रोमकरास 5 अध्याय 5 वचन. पवित्र आत्म्यामुळेच आपल्यासारख्या मातीच्या भांड्यात देवाची महिमा आहे. आपण आत्म्याने परिपूर्ण असताना काय बोलावे याची भीती बाळगण्याची गरज नाही. आत्मा स्वतः आपल्यामार्फत बोलेल. प्रिय देवाची मुलांनो, जर तुमचे हृदय प्रभू येशू ख्रिस्तांची उपस्थितीने, देवाची वचनाने आणि पवित्र आत्म्याने भरलेले असेल तर तुमच्या तोंडातून बाहेर येणारा प्रत्येक शब्द आशीर्वादाचा असेल. अधिक चिंतनासाठी वचन, तुझे शब्द माझ्या चवीनुसार किती गोड आहेत, मधापेक्षाही गोड आहेत. स्तोत्र 119 अध्याय वचन 103. आजच्या बायबल वाचन सकाळी 2 राजे 10 अध्याय से 12 अध्याय. संध्याकाळी योगना 1 अध्याय 29 वचन से 51 वचन. धन्यवाद.